भारतीय विद्यापीठच्या डीम युनिव्हर्सिटीच्या 31व्या फाउंडेशन डेच्या स्थापना दिवसच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मंत्रिमंडळातील सहकारी व ज्यांच्याकडे आरोग्य खातं आहे, जे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य नीट सांभाळतात असे आमचे मित्र प्रकाशराव आबिटकर साहेब, तसंच आपल्या या भारतीय विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम साहेब, आमचे विधिमंडळातील सहकारी डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब, म्हणजे ते माजी राज्यमंत्री आहेत, परत कारवाई आहेत, भारतीय विद्यापीठाचे प्रकुलगुरू पण आहेत, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत असे विश्वजितजी कदम साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले कुलगुरू भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर विवेक सावजीजी, आणि ज्यांनी आम्हाला सगळं आज हॉस्पिटलचं पूर्ण डिटेल अशी माहिती दिली अशा हेल्थ सायन्सच्या संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप मॅडम, तसंच व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर के.डी. जाधव साहेब, डॉक्टर M.S. सागरजी आणि कुलसचिव श्री जी जयकुमारजी, इकडे समोर उपस्थित सर्व आदरणीय गुरुवर्य, प्राध्यापक मंडळी, सर्व कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, अतिशय आज मला आनंद होतोय की या भारतीय विद्यापीठाच्या 31व्या फाउंडेशन डेच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मला ही संधी मिळाली. मला खूप त्याचा अभिमानही वाटतोय आणि मी विश्वजितजींचं खूप धन्यवादही मानणार आहे, कारण की आपण ही संधी मला उपलब्ध करून दिली आणि मला खूप अशा अनेक गोष्टी आपल्या या कॅम्पसमध्ये आल्यावर बघायला मिळाल्या. आणि यामध्ये मी आवर्जून उल्लेख करीन स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा, त्यांना अभिवादन करतो. आणि त्यांनी जे 1964 मध्ये त्या काळामध्ये जे रोपटं लावलं होतं, आम्ही आज त्याची हिस्ट्री, आय विल रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स that you must go and visit the museum which has been created in the history of Pathakrauji Kadam, because that will give you a spirit how to grow, how to work, how to be a. आज या ठिकाणी आम्हाला तिकडे विजिट केल्यावर विश्वजितजींनी सांगितलं की पतंगरावजी कदम साहेबांनी 2064 मध्ये 1964 मध्ये या पुण्यात आले, एका ट्रकमधून आले, खिशात अतिशय त्या काळात 5-7-10 रुपये असतील, त्याने त्यांनी सुरुवात केली. एक विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता शाळा सुरू केली. आजही ती शाळा आहे, तिकडे 2500 विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत. पण तो ध्येय ठेवून की या पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील, कारण की ते ग्रामीण भागातून आले होते, खेड्यातून आले होते, त्यांना ती जाण होती की या पुण्यामध्ये येणाऱ्या पुढच्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा जो ध्येय होतं की शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला, आणि त्यांनी त्यावेळेस ती सुरुवात केली. आणि आज आपण हे भारतीय विद्यापीठ जे बघतोय ते त्यावेळेस अतिशय म्हणजे बिना भांडवली एवढं मोठं संस्था उभं करणं हे काय जोक नाही किंवा मजाक नाही, पण त्यांनी त्या काळात ते ध्येय ठरवलं आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी ही संस्था उभी केली. आणि मी या ठिकाणी विश्वजित कदमांचं पण खूप अभिनंदन करीन. आबिटकर साहेब, संस्था अनेक असतात, आम्ही बघितल्या आहेत, अनेक आईबाप मोठ्या मोठ्या संस्था तयार करतात, उद्योग तयार करतात. आपण अनेक वेळेस बघतो आपले बडे जे टी व्हीवर चॅनलवर दाखवतात की काही काही उद्योग मोठे झालेले असतात, नंतर मग मुलं काही जनरेशन म्हणजे पण मुलं तेवढं लक्ष देत नाहीत. पण
विश्वजित कदमांनी आपलं राजकीय कॅरियर सांभाळत या संस्थेमध्ये पूर्णपणे लक्ष घालून ज्या पद्धतीने ही संस्था आज या संस्थेमध्ये फिरत असताना 1200 बेडचं हॉस्पिटल रोज समथिंग इनोव्हेशन इज टू बी गिवन. आज अनेक जे तुमच्या कर्मचारी असतील किंवा तुमच्याशी असोसिएटेड असतील त्यांचा सत्कार केला, आपण मान सन्मान केला. का केला? कारण त्यांनी काहीतरी वेगळं काहीतरी इनोव्हेशन केलं. दे हॅव डन समथिंग बेटर अँड समथिंग न्यू फॉर द सोसायटी. आणि अशा या सगळ्या याच्यामध्ये आज आपल्या या संस्थेच्या मध्ये त्यांचा सत्कार झाला. या संस्थेमध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी अतिशय त्यांनी उल्लेख केला. त्या काळामध्ये सगळे म्हणजे देशाचे पंतप्रधान असतील, आपले प्रेसिडेंट असतील, असे सगळ्यांच्या इकडे व्हिजिट झालेले आहेत. आणि त्या व्हिजिटच का होत्या? कारण की या संस्थेचं नाव होतं. आज देशभरामध्ये आपल्या सगळीकडे दिल्लीत आहेत, महाराष्ट्रभर सध्या जवळजवळ 180 संस्था आहेत. साहेब, ही संस्था चालवणं जोक नाही आहे. आम्ही 1-2-4 कारखाने चालवतो, आम्हाला माहिती आहे काय त्रास होतो. हां, तर सांगण्याचा उद्देश असा आहे की एखादी संस्था चांगली चालते त्याच्या मागचं बॅकबोन, त्याच्या मागचा जो सगळा संस्था चालवणार. आणि जसं आंबेडकरांनी सांगितलं की रिअली एकदम मिथ्यभाषी हाऊसमध्ये पण आमचे कधी कधी हे होतात, साहेब बसलेले असतात, विश्वजितजी शांत असतात, ते कधी ॲग्रेसिव्ह नसतात. ही इज ऑलवेज, ही विल स्पीक बट नेवर ॲग्रेसिव्ह. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शांतपणे घेऊन त्याच्यात सोल्युशन्स काढणे, त्याचं हे करणे. आजही इकडे आपल्या ज्या पद्धतीने सर आपले सगळे लोक आम्हाला एक्सप्लेन करत होते, दॅट इट सेल्फ शोज की बाय हार्ट दे आर ऑल विथ यू अँड दे वॉन्ट दॅट येस. म्हणजे मनापासून प्रत्येक व्यक्ती आम्हाला गोष्ट दाखवत असताना, डॉक्टर्स असो, स्टाफ असो, हे सगळे म्हणजे इट वॉज अ व्हेरी प्लीजफुल. म्हणजे इतका आनंद होत होता की प्रत्येक माणसाची इन्व्हॉल्वमेंट होती. अँड दॅट शोज की दॅट इज द अफेक्शन टुवर्ड्स यू अँड युअर फॅमिली. आज या ठिकाणी अनेक उपक्रम ह्याचं आम्ही उद्घाटन केली. त्याच्यात आपलं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा, आयुष्यमान भारतचा, आणि खूप आनंद वाटला की तिकडे आपला डेडिकेटेड वेगळा स्टाफ, आपण कुठल्या आपल्या हॉस्पिटलचा नाही पण डेडिकेटेड स्टाफ तिकडे ठेवून त्या माध्यमातून सामान्य, आज आपल्याला माहिती असेल तर लोक परेशान 2च गोष्टीसाठी असतात, एक दवाखाना आणि दुसरं पोरीचं लग्न. म्हणजे हा ग्रामीण भागातला सामान्य भाषण आमचे गोपीनाथरावजी मुंडे नेहमी भाषणात म्हणायचे की ग्रामीण भागामध्ये मुलं. आणि आज आपल्या माध्यमातून एवढं मोठं हॉस्पिटल, आणि त्या हॉस्पिटलमध्ये असं सांगण्यात आलं, मॅडमने सांगितलं की एक आमचं सेपरेट फ्लोअर या जन आरोग्याच्या माध्यमातून तुम्ही मेंटेन करतात, त्यांना जे काय लागते, ज्यांना ते पाहिजे ते सगळं तिकडे दिलं जाते. हे खरोखर कौतुकास्पद आहे. नाही तर काय असते, युजली गव्हर्मेंट फॅसिलिटी म्हटलं की लोक नाही जाऊ देते, ठीक आहे, पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या सगळ्या या सुविधा आहेत. आणि दिल्लीमध्ये आपण महाराष्ट्रातून जाऊन दिल्लीत आपलं नाव कमवलं आहे, देशभरामध्ये आपलं नाव आज भारतीय विद्यापीठ. आणि खरोखर मला खूप आनंद आहे आज. म्हणजे मला माहीत नव्हतं, मी म्हणजे मेडिकल प्रोफेशनचे, ठीक आहे, माझं खातं जे आहे ते, माझे 4ही खाते जे आहेत ते असे रिलेटेड डायरेक्टली नाही. रिन्युएबल एनर्जी आहे माझ्याकडे, OBC वेलफेअर आहे, दुग्ध विकास आहे, परत दिव्यांग आहे. मी विचार केला होता की मला पण एक मित्र म्हणून तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि मला आपली संस्था बघायची जी संधी दिली अतिशय उत्तम. आणि मी सर्वात आनंद याच्याकरता आहे की आपण आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांची जी सगळी हिस्ट्री केली, मी तर खरोखर सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती केली आहे की त्यांनी ती बघितली पाहिजे. ते एक इन्स्पिरेशन येईल, कारण की त्यांनी छोट्याशा ह्याच्यातून कसं आज एवढं मोठं विश्व निर्माण केलं. आणि त्या काळात पुण्यामध्ये इट वॉज नॉट इझी. आज जागा मिळते, पैसा मिळतो, बँका असतात, सगळे देतात, पण त्या काळात संस्था उभं करणं हे खूप अवघड होतं. एखादी शाळा जरी उभा करायची तर खूप अवघड होतं. पण माननीय पतंगरावजींनी अतिशय परिश्रम करून एवढी मोठी संस्था उभी केली आहे. आणि त्यात विश्वजित कदम साहेबांचा आवर्जून मी उल्लेख करीन की त्यांनी
इतक्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ही संस्था पुढे वाढवली आणि अजूनही पुढे वाढवत आहेत. आता त्यांनी उल्लेख केला संभाजीनगरचा, तर मी बोललंच पाहिजे. शेवटी मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. आपली अनेक वर्षापासून जागा आहे. मी आपल्याला मागे 2-3दा हाऊसमध्ये पण बोललो, साहेब कधी येत आहेत छत्रपती संभाजीनगरला. तर आज तुमच्या ह्याच्यामध्ये बुकलेटमध्ये तुम्ही दाखवलं आहे की सर खरोखर आपण यायला पाहिजे, कारण की आमचं छत्रपती समाज आता काय पुन्हा तुमचं खूप वाढलं. आता जरा आमच्या छत्रपती संभाजीनगरला पण मराठवाड्याकडे न्याय द्या, कारण की आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या सुमित्राताई पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जवळजवळ 1 लाख कोटीच्या उद्योगाची इन्व्हेस्टमेंट येते. आज तिकडे JSW ही 27,000 कोटीचा EV प्लांट येतोय, बस, ट्रक आणि कार्सचा. त्याच पद्धतीने टोयोटा किर्लोस्करचे आज जवळजवळ 20,000 कोटीची इलेक्ट्रिकल 4 व्हीलर्सचा प्लांट येतोय, अथरचा प्लांट येतोय, लेब्रेझॉल येते, कॉस्मो फिल्म येते आणि अशा अनेक उद्योग इकडे येत आहेत. त्याला लागणारे अन्सिलरीज आहेत. 8,000 हेक्टर जागाही आम्ही अजून आता DMICच्या माध्यमातून ॲक्वायर करतोय आणि पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर हे वाढणारं शहर आहे. म्हणून माझी विश्वजितजी कदम साहेबांना विनंती आहे की आमच्याकडे रिक्वायरमेंट ऑफ मॅनपॉवर, टेक्निकल मॅनपॉवर अँड ऑल ह्याची रिक्वायरमेंट मोठी होणार आहे. हॉस्पिटल्स पण लागणार आहे, कारण की हे सगळे 1 लाख कोटीचे उद्योग आले त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 10 लाखाची पॉप्युलेशन शहराची वाढणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असला पाहिजे. आम्ही ज्या टोयोटा कंपनीचे लोक यायचे, मार्केटिंग करायचो, JSWचे त्यांचे कोरियन पार्टनर्स यायचे, आम्ही त्यांना मार्केटिंग, त्यावेळी आम्ही नेहमी आपलं त्यांना दाखवायचो एवढे कॉलेजेस आहेत, एवढे इन्स्टिट्यूट आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यास आम्ही तुमची जागा दाखवली होती जाताना, इधर भारतीय विद्यापीठ आनेवाला आहे, असं त्यांचे जे इंडियन पार्टनर्स होते बरोबर. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे चांगलं आहे. तुम्ही यावं. तुम्हाला नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय विद्यापीठ आलं, त्याला ज्या काही म्हणजे तुम्ही सक्षम आहात, पण एक तिकडचा मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तिकडे ज्या काही आपल्याला सुखसोयी पाहिजे असतील त्या सगळ्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे लागून, जसं हे कारखाने आणताना सगळ्या कारखान्यांची मी 1:1 मी फॉलोअप करायचो आणि साहेबांकडे घेऊन जायचो. आणि साहेबांना म्हणायचं साहेब यांची ही डिमांड आहे. आणि साहेबांनी अक्षरशः मला त्याच्यात भरपूर मदत केली आणि म्हणूनच एवढे उद्योग आम्ही एकसाथ. नंतर मला उदय सामंत साहेब पण एक दिवशी म्हटले, अरे काय सगळं संभाजीनगरला घेऊन जाणार का? तर त्यामुळे नक्कीच आपण संभाजीनगरचा विचार करून लवकरच तिकडे सुरू करावं. मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा आज ज्यांचा मान सन्मान झाला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. विश्वजित कदम साहेबांचा आणि त्यांच्या पूर्ण टीमला पण, की असंच आपण नेहमी उपक्रम चांगले करत आहोत. ज्यांचा आज मान सन्मान केला तो खरोखर, कारण की कसं असतं कोणीतरी पाठीवर हात ठेवावा लागतो. आणि जी आपल्याला स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, आपण इतके मेलभातीनं, कारण की आंबेडकर साहेब, मी सगळे त्यांना म्हणलं मी तयार, तुम्ही काय येऊ नका. नाही म्हणे मी येतोच तुम्हाला घ्यायला. मी त्यांना म्हणलं अरे नको, काही नाही, मी आय विल कम बाय मायसेल्फ. नाही म्हणे मी येतो. म्हणजे एवढे मोठे व्यक्तिमत्व असतानाही ते आज मला घ्यायला आले. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सर्व संस्थेचे सर्व डायरेक्टर, सर्व स्टाफ, सर्व आणि इकडे सगळे जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करीन की स्वर्गीय पतंगराव कदमांच्या याच्यासाठी जे सगळं म्युझियम म्हणणार नाही, पण एक त्यांची आठवण म्हणून जी हे केलेली आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच बघितली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये प्रेरणा आहे. कारण की ती बघितल्यावर माझ्यात आणि आंबेडकर साहेबांमध्ये पण आम्ही बोलत होतो की प्रेरणा घेऊन आपणही पुढे काम केलं पाहिजे. नक्कीच मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये भारतीय विद्यापीठ हे नुसतं महाराष्ट्र किंवा देशभरात नाही तर जागतिक पातळीवर आपण नाव कमवाल. आणि आपण जे म्हटला की 4 वेळेस आत्तापर्यंत आपल्याला AA जे सर्टिफिकेट मिळालं आहे, नक्कीच यापुढे दरवर्षी आपल्याला ते मिळत राहील आणि आपल्या विद्यापीठाचं नाव हे टॉपला राहील, हीच आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा
पूर्ण कदम फॅमिलीच्या सगळ्या सदस्यांना त्यांनी सगळ्यांनी आज आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जी स्वप्न आहे की या देशातला प्रत्येक नागरिक चांगला शिकला पाहिजे, त्या सगळ्यामध्ये तुमचा सहभाग हा मोठा आहे. नक्कीच तुमच्या कॉन्ट्रीब्युशनची मी खूप खूप धन्यवाद करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.